आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वैदी, वैदी कुठे आहेस तू? तुझ्या मदतीची खूप गरज आहे मला. वैनी. शंकर, शंकरचा आवाज एवढं कळवळून हाका मारतोय. शंकर, इतकेच काहीतरी मोठं संकट असणार. काय करू, काय करू? नाना, नाना उठ. नाना सोड मला. नाना बस, कशाला बोंबा मारतेस? गप्प बसायचं. माझ्यासारख्या सिद्धिप्राप्त मांत्रिकाला अपमानित केलंस तू, त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार आहे. मी येणार नाही तुझ्या मदतीला. भूषणांचा संहार करणारे तू, असुरांना कंठस्नान घालणारी तू, अधर्माचा नाश करून धर्माचं रक्षण करणारी तू. आई, आई धाव, आई रक्षण कर. आई कुलस्वामिनी, अगं तुला किती वेळा अळवू मी. खोतांची सोन म्हणून तुझी सेवा केली, नित्य नियमाने कुलाचार केले, व्रत केले. मी माझा धर्म प्रामाणिकपणे पाळला. मग इतका त्रास, अत्याचार तुझ्या या लेकीवर का? काय चुकले ग मी? सज्जन निर्मळ मनाची माणसं गाडली जातात आणि हे अधर्मी नंगाराज करतात. हा कुठला न्याय? आई, मला जगू दिलं नाही, जमिनीत गाडलं मला. मेल्यावर माझ्या आत्म्याला या क्रूर मांत्रिकाने बंदरात असं जखडून ठेवलं. हा अन्याय तू कसा बघू शकतेस आई? या दुष्ट बाबारावचे मनसुबे पूर्ण होऊ नको देऊस आई. वेद मितालीचं लग्न होऊ देऊ नकोस आई. हे लग्न थांबव, थांब माते. आई जा. नवरात्रीच्या शुभ पर्वात हे राक्षस धुबाकूळ घालतायत आई. यांना शिक्षा दे. आई, आई मी पदर पसरते आई. वेदचं आणि ललीचं लग्न झालंच पाहिजे आई. आई चमत्कार कर आई. आई चमत्कार कर. आई चमत्कार कर आई. आई चमत्कार कर. आई दाव. अरे शपथ करा सांगतोय तर मी, राखी पौर्णिमेला ना सगळी पोरं मितालीपासून 100 फूट लांब पळायची. त्यांच्या मनात भीती असायची ना, चुकून आपल्या मितालीनं त्यांना राखी बांधली तर. आणि आता आता अरे आता काय, आता आपली मिताली ऋषीची होणारी बायको आहे. आणि आता जर तिला कोण वाकड्या नजरेनं बघितलं तर आपण त्याचा 0 मिनिटात कार्यक्रम फिक्स नाही करणार. करणार ना, विषय आहे का? आपली मैत्री नाही ती. सत्या, आपली मैत्री आहे ना ही अशीच राहू दे बघ. तुम्हाला भेटून ना ऋषीला पण खूप आनंद झाला असता. अरे अगं मला भेटला तो. कधी? हे काय, आता मी हॉलमध्ये येत होतो ना तेव्हा बाहेर भेटला ना मला. जरा गडबडीत होता, कोणीच तर फोनवर बोलत होता. मिताली, सगळं ओके आहे ना ग? अरे हो, सगळं छान आहे. मुळात ना ऋषी खूपच हळवा आहे. अरे त्याचा स्वभावच आहे तसा.
कुठल्या पण गोष्टीचं पटकन टेन्शन घेतो, लगेच पॅनिक होतो. पण खरं सांगू का तुम्हाला, तो खूप समंजस आणि समजूतदार आहे. होय, ऋषी खरंच चांगला मुलगा आहे. खरं तर ना मला लग्नाआधी त्याला भेटायचं होतं, पण धावपळ इतकी झाली की मला वेळच नाही मिळाला. एकदा का लग्न होऊ दे, मग बघ ऋषीला माझ्या पदरालाच घट्ट बांधून ठेवते. हो, पण मिताली, आता तुझे बाबा ऋषी सोबत लग्नाला तयार नव्हते ना, मग हे सगळं कसं रूप पालटलं? म्हणजे नेमकं टर्निंग पॉइंट काय ठरला? आमच्या लव्ह स्टोरी मध्ये ना खूप ट्विस्ट आणि टर्निंग पॉइंट्स आहेत. त्याचं काय झालं, ते बाबाराव खोत आमच्या लग्नाला नाही म्हणत होते. असं सगळं झालं. डेंजर आहे मिताली. एकदम फॅमिली ड्रामाच आहे यांचा. चलो इस बात पे एक सेल्फी हो जाए. परत लग्नाच्या धावपळीत आपला फोटो काढता येणार नाही ना. चला चला. मिताली, हे कोण आहेत? अहो हे माझे मित्र सत्या आणि बलमा. हो का? काय करावं काहीच कळत नाहीये. काय झालं? सगळं ठीक आहे ना? आणि तुम्ही एवढ्या अस्वस्थ का दिसताय? मला ना तडतडतय, कशाला कोरड पडलीये माझ्या. किती वेळचं सगळेजण ऋषीला शोधतायत, तर कुठेच दिसत नाहीये. मी म्हटलं तुला माहिती असेल तर विचारावं. नाही, मला काहीच कल्पना नाहीये. आणि सकाळपासून ऋषी मला कुठेच दिसला नाहीये. तुम्हाला दिसला होता ना मगाशी बाहेर? हो, किती वेळ झाला? आता मगाशी. कसा करतो हा मुलगा सांग? तर मंगलाष्टकांची वेळ झाली, सगळे सोयरे वराडी जमलेत आणि नवरदेव गायब. देवा, काय वेळ आणलीस रे बाबा. बघते. मिताली रडू नकोस. बघ, जरा बी टेन्शन घेऊ नकोस. आम्ही आहोत ना. ऋषी इथंच कुठं तर असेल, आम्ही बघतो. हा, काय हो? अहो कुठे तुमचा मुलगा? हा, किती वाजले? मुहूर्ताची वेळ टळून चालली. असं भर मांडवातून कोणी पळून जातं का? तो पळून गेलेला नाहीये, येईल परत. अहो, परतच यायचं असतं तर मांडवातून बाहेर कशाला गेला असता? मी बाहेर बघितलं, ऋषी नाहीये बाहेर. काकू, तुम्ही प्लीज काळजी करू नका. शंकर काका त्याला गावात शोधतोय. काका, हुकुमराव, काय झालं तुम्हाला? अरे पाणी आणा कोणीतरी. हुकुमराव, बाबा, डोळे उघडे ना बाबा. ऋषी असा कसा हॉलमधून बाहेर पडला? नाही, हे काम आमच्या दादाच असणार आहे. एक नंबरचा बेरकी माणूस आहे. अशी आग लावतो की समोरचा त्या आगीत होरपळत राहतो आणि हा टाळ्या वाजवत मजा बघत बसतो. हे सगळं तुला एक दिवस भागात पडणार आहे दादा. कधीतरी तुझ्या चारही बाजूने आग लागेल आणि त्या आगीत कसपटासारखा जळून राख होशील. बाबा, हुकुमराव, पाणी पे बाबा. ठीक आहात ना तुम्ही?
काय झालं बाबाराव खोत? हो, तुम्ही तुमच्या घरचं कार्य समजून माझ्या या पोरीच्या लग्नाची जबाबदारी घेतलीत ना. काय झालं त्याच? कुठे आहे नवरा मुलगा? असा नवरा मुलगा भर मांडवातून पळून कसा काय जातो? राव, तुम्ही शांत व्हा, मी बघतो ना सगळं. अहो, काय बघताय तुम्ही? माझ्या मुलीचा भर मांडवात तमाशा होताना बघताय तुम्ही. अहो, तुम्ही म्हणालात त्या मुलाचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे म्हणून हा सगळा लग्नाचा घाट घातलात ना. काय झालं त्याच? मुला, अहो गप्प का तुम्ही? सगळं तुमच्या मनाप्रमाणात चाललंय ना. आधी तुम्ही म्हणालात की तुमच्या वेदचं आणि माझ्या मुलीचं लग्न व्हायला पाहिजे. मी तयार झालो. मग म्हणालात की नको, तुमच्या मुलीचं प्रेम तिला मिळू द्या, तिच्या मनासारखं होऊ द्या. म्हणून ऋषीचे लग्न ठरवलं. त्यालाही मी तयार झालो. ज्या पुरीच्या आयुष्याचा तमाशा मांडलाय तुम्ही. काय बोलताय तुम्ही? नाही, मिताली मला माझ्या मुलीसारखी आहे, पण एका शापित मुलीच्या भावावर प्रेम करून तिने तुमचा घात केलाय. आणि ती तिकडे तिथे मंडपात येऊन तिने अपशकुन केला. नवऱ्या मुलाची करवली बनून ती इथे आली आणि अख्ख्या मंडपात विटाळ करून गेली. खोत, तुम्ही वाटते ते बोलताय. मी सांगितलं ना, माझा मुलगा पळून जाणाऱ्यातला नाहीये. आणि नाही, मी सगळ्यांसमोर हात जोडते. आपण थोडा वेळ वाट बघूया. ऋषी येईल परत. एकावर एक फासे टाकण्यात बाबाराव खोत सारखा धुरंदर कोणी नाही. त्यांनी फेकलेल्या जाळ्यात पक्षी अडकतोच. त्याचे पंख गळून पडतात. पाखरू सुटू शकत नाही अशी परिस्थिती होते. वेदच्या गळ्यात आता मितालीला बांधल्याशिवाय खोत शांत बसणार नाही. आणि हा खटाटोप मी पूर्ण होऊ देणार नाही. मलाच काहीतरी केलं पाहिजे. काय विषय येऊ? कुठे गेला असेल ऋषी? तर बघ, आपल्या मैत्रिणीसाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या मैत्रिणीची अवस्था बघून वाईट वाटत असेल ना? होय हो, लय साधी आहे बघा मिताली. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे? पाखरू पिंजऱ्यात अडकणार. म्हणजे? अहो, आम्हाला आधीच काही कळत नाही. तुम्ही जरा नीट सांगाल का? पाखरू म्हणजे तुम्ही मित्राबद्दल बोलताय का? बरोबर ओळखलं तुम्ही. हे बघा, मी पण एक स्त्री आहे आणि कुठल्याही स्त्रीवर झालेला अन्याय मला नाही बघवत. स्पष्ट आणि खरं सांगते, माझे मिस्टर बाबाराव खोत यांची अशी इच्छा आहे की मितालीचं वेद बरोबर लग्न व्हावं. आता मितालीचं ऋषीवर प्रेम आहे आणि आमच्या वेदचं नलिनीवर प्रेम आहे. पण नली तिकिळी आहे, त्यामुळे तिला वेदच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी मितालीचं वेदशी लग्न व्हावं असा बाबारावांचा प्लॅन आहे. आणि कुठल्याही थराला जाऊन ते मितालीला सून करून घेऊन येतील. खरं तर नलीच आमची सून व्हावी अशी माझी इच्छा आहे. आता ऋषी गायब झालाय की केला गेलाय हा मोठा प्रश्न आहे. मितालीला तिचं प्रेम मिळावं. तुम्ही जर मितालीचे खरे मित्र असाल ना,
तर प्लीज मला मदत करा. अहो तुम्ही प्लीज कशाला म्हणताय? हा हे बघा, आम्ही तुम्हाला मदत करू. अहो मिताली आमची मैत्रीण आहे, तिच्यासाठी वाटेल ते करू आम्ही. तुम्ही फक्त सांगा काय करायचंय ते. तुम्ही आधी ऋषीचा शोध घ्या. वेद आणि मितालीचं लग्न लागण्याच्या आधी ऋषी या मांडवात परत आला पाहिजे आणि ताबडतोब नलिनीला घेऊन इथे या. नली कदाचित तिच्या शेतघरात असेल. बलमा, मी जाऊन नलिनीला घेऊन येतो. तोपर्यंत तू वेदचं आणि मितालीचं लग्न होणार नाही असा प्रयत्न कर. हा, मी लगेच येतो, जातो. तुम्ही काळजी करू नका. महादेवा, अशुभ गोष्टी का घडतायत? तुला काय सांगायचंय? माझं सगळं लक्ष हॉलकडे. माझी अशी खूप इच्छा होते की लग्न मांडवात जावं. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ही मुलगी आहे. हिच्यासारख्या अपशकुनी अशुभ तिकडीची सावली सुद्धा मी या लग्नावर पडू देणार नाही. मी आग्रह करतोय, या तिकडीने मंडपात येऊ नये. शंभू महादेव, का माझी परीक्षा घेतोयस? मी सगळ्यांच्या दुःखाचं कारण होते. आज आईचा आणि ऋषीदादाचा किती अपमान झाला, त्याला किती त्रास झाला असेल. हे सगळं थांबव महादेवा, हे सगळं थांबव. आज जरा खोत. अहो किती वाजले? कुठे नवरदेव? अजून किती वेळ वाट बघायची? स्वतःच्याच लग्नात कोण कामासाठी इतका वेळ बाहेर जातो का? आता तरी सगळ्यांनी समजून चला, ऋषी परत येत नसतो. तो पळून गेलाय. हर मांडवात माझ्या मुलीची अब्रू अशी उधळली जात असताना तुम्ही नुसतं बघत बसणं? हा बाबाराव, काहीतरी करा.